सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी तोंडाला चव आणणारं चटपटीत असं टोमॅटोचं सार बनवणार आहोत. सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी एक साधं वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतले एक छोटी वाटी, कोथिंबीर घेतली आहे थोडीशी. त्याच सोबत यामध्ये घालण्यासाठी 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याऐवजी तुम्ही ओल्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता. लसूण, 2 इंच आलं, थोडंसं जिरं आणि धणे घेतलेले आहेत. आता हे सगळं साहित्य यामध्ये घालायचं आहे. थोडं पाणी टाकून छान बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी हे छान असं वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त जाडसर असं ठेवायचं नाहीये. छान बारीक मी हे वाटून घेतलंय. आता ह्याचमध्ये मी टोमॅटो घालणार आहे. तर टोमॅटो इथे मी हे 4 टोमॅटो घेतले होते. ते मी उकडून घेतलेत 10 मिनिटं पाण्यात थोडंसं कट करून याला उकळून घेतलेलं आहे. साल काढून घेतली आहे टोमॅटोची आणि आता याच वाटणाबरोबर याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. तर बघा हे मिक्सरमधून सुद्धा फिरवून झालेलं आहे. तुम्ही जर मोठ्या प्रमाणात बनवणार असाल तर टोमॅटो वेगळे मिक्सरमधून फिरवून घ्या. आता कढई इथे ठेवली आहे गरम करायला. यामध्ये मी घेते 2 ते 3 चमचे तेल. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपण यामध्ये फोडणी करणार आहोत. तर तेल गरम झाल्यावर यामध्ये पाव चमचा राई घातली आहे. राई चांगली तडतडली की मगच यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे. जिरे घातल्यानंतर यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या मी घालणार आहे. ठेचून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता कढीपत्त्याची काही पानं आपल्याला फोडणीत घालायची आहेत. सोबतच पाव चमचाभर हिंग पण घालणार आहोत. फोडणी छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. लसूण अजिबात कच्चा ठेवायचा नाहीये. छान आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता छान फोडणी बसल्यानंतर यामध्ये आपण जे टोमॅटो फिरवून घेतलं होतं वाटणासकट ते घालायचं आहे. जर तुम्ही टोमॅटो आणि वाटण हे वेगवेगळं वाटणार असाल तर ते फोडणीमध्ये घालताना मिक्स करूनच घालायचं आहे. कारण आपल्याला यामध्ये वाटण परतून वगैरे अजिबात घ्यायचं नाहीये. त्यामुळे टोमॅटोचं प्युरी आणि तयार केलेलं वाटण हे आधीच मिक्स करून घ्या आणि मग या फोडणीमध्ये घालायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून जे राहिलं होतं बाजूचं ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला आता सार कितपत घट्ट किंवा पातळ हवंय त्यावर ठरवायचं आहे. थोडी हळद घातली आहे पाव चमचा. मिरची पावडर घालायची आहे तुम्हाला आवडीनुसार. मीठ घातलंय चवीनुसार आणि साखर यामध्ये घालायची आपल्याला पाव चमचा. साखर ही नक्की घाला, त्यामुळे आंबट गोड असं हे साराची चव खूप छान लागते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याला एक छान उकळायला आपल्याला ठेवायचं आहे. जास्त याला शिजवायची गरज लागणार नाहीये कारण आपण टोमॅटो ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत. तर बघा एक 5 ते 7 मिनिटात याला छान अशी उकळी आलेली आहे आणि याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता. उकळी आल्यानंतर थोडा बदलला आहे. डार्क रंग असा याचा झालेला आहे. पाण्याचं प्रमाण मी इथे मला हवे होतं तसं ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला पातळ किंवा घट्ट बनवू शकता. तर हे आपलं सार तयार झालेलं आहे. अगदी झटपट बनते आणि खूप छान अशी चव लागते याची. वरतून मी इथे कोथिंबीर घालणार आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. याला झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं वाफ जिरून द्यायची आहे. तर एक 5 ते 7 मिनिटांनी बघा छान आपला मस्त कलर आलेला आहे या साराला. जेव्हा कधी तोंडाला चव नसते, बऱ्याच वेळेला आजारी माणसांच्या तोंडाला चव नसते, तेव्हा तुम्ही हे सार त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता. मुगाच्या खिचडीबरोबर किंवा साध्या भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतं. सूप म्हणून सुद्धा तुम्ही याला मुलांना देऊ शकता. खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे, झटपट बनणारी. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका सिंपल आणि सोप्या रेसिपीसोबत. नमस्कार.